MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत RS इंडस्ट्रीज श्री 12/22 MIDC हद्दीतील टॉवेल कारखान्यात झालेली चोरी दिनांक 13 मे 2024 रोजी MIDC पोलीस ठाणे सोलापूर येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 292/0224 भारतीय दंडविधान संहिता कलम 454, 457, 380 दाखल होता। त्या अनुषंगाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने बातमीदार पेरून प्रभावी ग्रस्त घालत असताना पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सुहास यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराने सांगितलेल्या बातमीवरून एक विधी संघर्ष बालक यास दिनांक 28 मे 2024 रोजी सकाळी 9:30 वाजल्याच्या सुमारास MIDC DB पथकाने विधी संघर्षग्रस्त बालकास गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड सोलापूर येथे ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या हातामध्ये असलेल्या एक कापडी पिशवी असलेल्या 2 कॅरी बॅगमध्ये गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी एक कॅरी बॅगमध्ये MIDC गुन्हा रजिस्टर नंबर 292/0224 भारतीय दंडविधान संहिता कलम 454, 457, 380 चोरीस गेलेली रोख रक्कम 2,38,210 व दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये MIDC पोलीस ठाणे इथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 324/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 454, 457, 380 या दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 42,000 व रोख रक्कम 7 ग्रॅम सोन्याचे दागिने व 15.15 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 1,05,650 रुपयाचा मुद्देमाल सदर कापडी पिशवीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आलाय। तर विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडण्यास आल्यानंतर त्याच्याकडून MIDC पोलीस ठाणेकडील 2 गुन्हे उघडकीस करून त्याच्याकडील 3,43,860 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात MIDC पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलंय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, दीपक नारायणकर, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, अमर शिवशिव शिंगवाले, देविदास कदम यांनी सदरची कामगिरी पार पाडली। सोलापूर शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याबाबत माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार साहेब तसेच माननीय झोन परिमंडळ कबाडे साहेब तसेच आमचे विभाग 1चे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल साहेब यांनी दिलेल्या सूचनानुसार आमचे तपास पथकाचे कर्मचारी तसेच अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इसमांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। त्यानुसार दिनांक 28/5/2024 रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला। त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 2,38,210 रुपयाची कॅश व 1,05,650 रुपयाचे सोन्याचे दागिने व 42,000 रुपये कॅश असा माल मिळून आला। अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 घरफोडी चोरून नेलेला आढळून आले। सदरच्या गुन्ह्यात बालकाला ताब्यात घेऊन माननीय बाल न्यायालय मंडळापुढे हजर करण्यात आले। बाल न्याय मंडळाने त्याला 13 तारखेपर्यंत रिमांड बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत।